श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढवारी पालखी सोहळ्याचा पुणे येथील मुक्काम श्री पालखी विठोबा मंदिर भवानीपेठ येथे होत असतो. दिवसेंदिवस पालखी सोहळ्यातील सहभागी वारकऱ्यांची संख्या वाढत असल्याने तसेच भवानीपेठ येथील अपुरी जागा याचा विचार करून सन 2010 पासून पुण्यातील मुक्कामाचं ठिकाण बदलण्याची मागणी समाजाकडून होत आहे. त्यावेळी पालखी सोहळ्याचा पुण्यातील मुक्काम रेसकोर्स मैदानावर हलवावा अशी सूचना समाजातून आली होती. सन 2022 मध्ये संस्थांच्या तत्कालीन विश्वस्त मंडळानं श्री पालखी विठोबा मंदिर भवानीपेठ या संस्थेच्या विश्वस्त मंडळाबरोबर संस्थांच्या पुणे येथील कार्यालयात बैठक घेऊन भवानीपेठ येथे पालखी सोहळा आल्यावर होणारी गर्दी लक्षात घेता पालखी बरोबरील मानकरी, सेवेकरी, कर्मचारी तसेच विनेकरी आणि दिंडीतील वारकरी यांना मंदिरात आरतीसाठी उभे राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही. वारकऱ्यांना ढकलाढकली केली जाते. त्यामुळे मंदिराचा विस्तार करण्याबाबत सूचना केली होती. या ठिकाणी भाविकांची दर्शनाची व्यवस्था करणे ही जटिल होत आहे. दिवसेंदिवस दर्शनार्थी भाविकांची संख्या वाढत आहे. अगोदरच अरुंद असलेल्या रस्त्यावर दर्शन रांग रस्त्यावर लावली जाते. त्यामुळे ऊन पाऊस यापासून संरक्षण करणं शक्य होत नाही. दर्शनार्थी महिला भाविकांना कोणतीही सुविधा प्राप्त होत नाही. तसेच भाविकांना पार्किंग सुविधा उपलब्ध होत नाही. यामुळे संस्थान कमिटी मानकरी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा समस्त वारकरी समाजाला दिनांक 28 मार्च 2026 रोजी पालखी सोहळा नियोजनाच्या बैठकीत पुण्यातील मुक्कामाचं ठिकाण पालखी सोहळा दिंडी समाजाचे प्रतिनिधी, सेवेकरी, मानकरी, संस्थांचे विश्वस्त मंडळ, प्रशासन व लोकप्रतिनिधी या सर्वांनी नवीन पर्यायी जागांची पाहणी करून मुक्कामाच्या ठिकाणाबाबत दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी आळंदी येथे बैठक घेऊन निर्णय करावा असं ठरवले. आजपर्यंत सर्व पत्रकार बांधवांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा विश्वभरात पोहोचवण्यासाठी हातभार लावलेला आहे व संस्थान कमिटी आणि वारकरी संप्रदायाला नेहमीच सहकार्य केलं. त्याबद्दल आम्ही आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. यावर्षीही श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढवारी पालखी सोहळ्यास आपलं सहकार्य लावावं ही विनंती. मी या ठिकाणी आपल्या सर्वांना हे सूचित करू इच्छितो की 28 मार्च 2026 रोजी दिंडी समाज, संस्थांचे प्रतिनिधी, वारकरी यांच्यात जी काही पंढरपूर येथे बैठक झाली त्यामध्ये कुठलाही निर्णय झालेला नाही. हे प्रथमतः मी आपल्याला सर्वांना सूचित करू इच्छितो. त्या ठिकाणी ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं भवानीपेठ येथील मुक्कामाबाबत ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींबाबत काय उपाययोजना करता येतील याची सर्वांनी पाहणी करावी. सर्व लोकप्रतिनिधी असतील किंवा त्या ठिकाणी प्रशासन असेल त्यांच्याबरोबर कुठला पर्याय चांगला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो याबाबत आपण सर्वांनी विचार करावा आणि पुन्हा बैठक घेऊन याबाबतचा अंतिम निर्णय 13 एप्रिल 2026 रोजी जाहीर करावा अशा प्रकारे त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे. समाज माध्यमामध्ये भवानीपेठ येथील मुक्काम हलवला जात आहे. पालखी पुण्यामध्ये फक्त एकच दिवस मुक्कामासाठी असणार आहे. अशा प्रकारे गैरसमज निर्माण होत असल्यामुळं आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. कुठल्याही प्रकारे पुण्यातील जे काही 2 मुक्काम आहेत ते पुण्यामध्येच राहणार आहेत हे प्रकर्षाने आपल्याला मी सांगू इच्छितो. त्याचबरोबर भवानीपेठ येथील मुक्कामाबाबत प्रशासनाशी, लोकप्रतिनिधीशी, आमचे सर्व वारकरी असतील त्यांच्याशी, भवानीपेठ येथील सर्व जे काही पदाधिकारी असतील त्या सर्वांशी चर्चा करून चांगल्या सोयी सुविधा कशा प्रकारे उपलब्ध होतील याची सर्व तपासणी करून त्या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्रित बसून सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी निर्णय घेणार आहोत. आपल्याला विनंती आहे की आपण
भवानी पेठ येथील मुक्काम हलवला, पुणे येथे एकच दिवसाचा मुक्काम राहणार आहे, अशा प्रकारची कुठलेही वार्तांकन करू नये अशी विनंती आहे. कारण तशा प्रकारचा कुठलाही निर्णय अद्यापपर्यंत घेण्यात आलेला नाही. जी काही वारीची जी काही कार्यक्रम पत्रिका आहे, ती कार्यक्रम पत्रिकेचं वाचन त्या ठिकाणी होत असतं. आपण जर पाहिलं तर कार्यक्रम पत्रिकेमध्ये देखील आता सध्या तो जो मुक्काम आहे तो भवानी पेठ येथेच दाखवलेला आहे. परंतु वाचन होत असताना त्यामध्ये काहींनी सूचना केली आणि त्या सूचनेचा आधार घेऊन आपण सर्वजण त्या ठिकाणी उत्तम पर्याय कुठला असू शकतो तो प्रशासनाशी चर्चा करून शेवटी एवढ्या कमी वेळेमध्ये चांगला पर्याय मिळणं हे देखील अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीने सर्वांशी चर्चा करून आम्ही जे काही पर्याय असेल त्याचा निश्चित विचार करू आणि त्या संबंधित सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांच्या बरोबर चर्चा करून तो निर्णय आम्ही 13 एप्रिल रोजी घेत आहोत. अशा प्रकारे आपल्या सर्वांना विनंती करतो की अशा प्रकारचं वार्तांकन आपण करावं. कुठेही कोणाचीही त्यामध्ये दिशाभूल होऊ नये किंवा यामध्ये चुकीची माहिती जाऊ नये यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपले जर काही प्रश्न असतील